देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव, नाही तर त्याचा गुख आहे. तू त्याच्या पायाचा ठेव, थुकाचा ठेव, त्याचा गुख हाजायची कर रोज मुठभर. तुला मागात पडन ते लाड्या का कोणी तू माकडा कुठं शेण खातून कुठं बोलतो. तो या तोंडावर मुक्त म्हणलं तरी एका मराठीचं मुतायचं नाही. तुला लय प्रेम आहे ना, देवेंद्र फडणवीस लग्न कर. मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला. प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाडचा चांगला समाचार घेतला. जरांगे पाटील लाडला म्हणाले, जर तुला फडणीस बद्दल एवढं प्रेम आहे तर तू त्या फडणीसचा थुका चाट, त्याचा पाय साठ, नाहीतर त्याचं काही खा, पण माझ्या नादी लागू नको. तू लय फडणीस करतो. फडणीस सोबत लग्न करून घे भाडवा. त्या देवेंद्र फडणीसने आमच्या मराठ्या मुलांचं किती वाटोळ केलंय हे तुला माहिती नाही. मनोज जरांगे पुढे म्हणाले, लाडला मी आतापर्यंत एकदाही बोललो नाही, पण प्रसाद लाड माझ्या नादाला लागू नको, नाहीतर मी तुला या मराठ्यांच्या मातीतच गाडल. तुला जर देवेंद्र फडणीस एवढाच आवडतो तर त्याच्याशी लग्न कर आणि कायमचा त्याचा गुलाम म्हणून राहा. मी मराठा आरक्षणासाठी लढतोय आणि तुला आमच्या मध्ये यायचं काही कारण नाही. उगाच घेण्या देण्याच्या तू भलत्याच टीका करतो. पहा मनोज जरांगे पाटील नेमकं पुढे काय म्हणाले. जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचं नाव घेऊन द्वेष करतायत. मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झाला आहे. हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे. देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा, आम्ही हेच करणार, मग आम्ही 300च पाडणार, आम्ही 288 उभे करणार, एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी. हे कोण आहे बांडगुळ? आता हे कोण आहे बांडगुळ? कवर तुकासाठी तो म्हणा लोकांचा बांडगुळ आहे. माया नादावर नको पडू. तू किती पैशावाला आहे आणि तू किती करप्टेड आहे. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा. अख्खे राख लागन. तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायचा शियानान थापिलेल्या. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू. हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा. तू माया नादी लागू नको. तू कोण आहे? तू तुपल्या अवकातीत राह. देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव, नाही तर त्याचा गुख आहे. हा, माया नादी नको लागू तू. हा, मी तुला म्हणतो का काही? तुला का मी तोंडावर नाव घेतलं का? तू लाड कोण आहे काय आहे मी म्हणलो का? तू किती मोठा श्रीमंत आहे. उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे, मोठा लोक आहेत म्हणून, पण तुम्ही नीच नालायक नाही घालात. तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागू? तू त्याच्या पायाचा ठेव, थुकाचा ठेव, त्याचा गुख हाजायची कर रोज मुठभर. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. आमच्या गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको. तुला मागात पडन ते लाड्या का कोणी तू. हा, लाड्या गुलाबी जमत नाही मायापाशी. हा, असले झिंगूर झांगूर लय येतात लय जातात. हा, तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं. तू तुपल्या अवकातीत राहायचं. मी तुला बोललो नाही, तुपल्या कुटुंबाला नाही. हा, तुपला बाप कुठं असतो, तू कुठं असतो, तू कुठं असते, तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही, कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा. पण तू जर रोग झाले आणि कुठं काय झाले, मला डीडी झाला आणि बोचा झाला कोणता सांगत होतो नको मला तू. हा, तू माया नादी लागू नको. तुला मी सरळ सांगतो, तू देवेंद्र फडणवीस संघ मोठा होय, मंत्री होय, आमदार होय, तुला शुभेच्छा आहेत आमच्या. हा, तू त्याचा रोज गुख खाजाय तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या. आमच्यामध्ये ढवळढवळ करू नको. आमच्या लेकराचं वाटलं झाले. तुला एवढा राग येतो ना, कोण येतो हरामखोर भांडगुळ, तुला एवढा राग येतो ना. ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का, त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर आहेत. त्यांना ठाण्याच्या एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढे ओपन मध्ये टाकले. तुला जर मराठ्याचे काय असतं असेल ना, तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असतील ना, ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला. माकडा कुठं शेण खातून कुठं बोलतो. त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचं थोका? भंगार सगळ्या दुनियाचं तू. माया पोराचे वाटोळे झाले. तुला काय होतंय? हे पोरगा आलाय आता कुठे ते? चल इकडे हे दे प्रमाणपत्र. तू चल ये इकडं. लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल. असं काम असतं. तू यासारखे थुके चाटीत नाही मी देवेंद्र फडणवीसचे. चल दाखव. चल घे इकडं. बघ हे ठाण्याहून आलंय. ए लाड्या गचपाने मराठ्याचं गुकावर खातो मोठा होतो. हे बघ हे पोरग याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे. जिंतूरचा ह्यो, परभणीचा ह्यो.